मंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथ। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करत आहे। कोणत्या प्रकारचा उपदेश केल्यानंतर अर्जुनाच्या ठिकाणचा शोक मोह नष्ट होणार आहे याचा भगवान विचार करतात आणि अनेक प्रकाराने भगवंताने अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की अर्जुना, तुझ्यासाठी युद्धच योग्य आहे, युद्धाशिवाय दुसरं काहीही योग्य नाही, असं समजून सांगण्यासाठी भगवंताने अनेक मार्गाचा स्वीकार केलेला आहे। त्याचपैकी स्वधर्माचा एक मार्ग आहे। त्या स्वधर्माच्या मार्गाने भगवान समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात। स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि, धर्म्याद्धि युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियश्च न विद्यते। अर्जुना, क्षत्रियासाठी युद्ध करणं हाच एकमेव काय आहे? धर्म आहे। आणि ते बोलत असताना भगवान 81व्या ओळीमध्ये सांगतात, या कौरवा भलते झाले, अथवा तुझची काही पातले, हे युगची हे बुडाले जरी येथ। अर्जुना, या कौरवा भलते झाले, जे कौरव या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आले, या कौरवाला काय झाले ते हे आपल्याला माहित नाही असं तू म्हणतो, पण अथवा तुझची काही पातले, कौरव त्यांच्या दृष्टीने जरी अधर्माकडून असले तरी सुद्धा ते युद्ध करण्यासाठी आलेले आहे, युद्ध करण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे। आणि अर्जुना, तुझची काही पातले, तू तर धर्माच्या बाजूने उभा आहे, पांडव धर्माच्या बाजूने होते, तरी सुद्धा तू युद्ध करण्यासाठी सज्ज होत नाही, की युगची हे बुडाले जरी येथ। अर्जुना, त्या कौरवाला काहीही होऊ दे किंवा तुला काहीही होऊ दे, त्याच्याही पेक्षा युगची हे बुडाले जरी येत, हे अख्खं द्वापार युग जे आहे ते युग जरी बुडून गेलं तरीही काही हरकत नाही। पण अर्जुना, तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे। अर्जुना, तरी स्वधर्म एक आहे, अरे युगाचा जरी नाश झाला तरी होऊ दे, काहीच अडचण नाही, पण स्वधर्म नावाची एक गोष्ट या जगतामध्ये आहे। स्वधर्म म्हणून शास्त्रांनी, वेदांनी, संतांनी काहीतरी सांगितलेलं आहे अर्जुना, त्याच्याकडे तू थोडं काय दे, लक्ष दे। तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे,
आणि शास्त्र सांगतं अर्जुना, स्वधर्म सर्वथा त्याज्य नव्हे. कोणत्याही प्रकारे स्वधर्म त्यजनीय नाही. कशीही परिस्थिती आली तरी स्वधर्माचा काय करू नये? त्याग करू नये, त्याग करू नये. जसा देवाचा भक्त असतो, त्याच्यावर कितीही संकट आलं तरी सुद्धा तो त्याच्या नियमाचा काय करत नाही? त्याग करत नाही. एखादा शुद्ध वारकरी असेल, त्याच्या जीवनामध्ये काही नियम असतात. गाथा वाचायचा, ज्ञानेश्वरी वाचायचं, भगवंताचा जप करायचा, नामस्मरण, अशी साधना वारकरी मंडळी करत असतात. वारकऱ्यांमध्ये काही निष्ठावान वारकरी असतात. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. स्वधर्म शब्द आलाच. वारकऱ्याचा स्वधर्म काय आहे तुकोबाराय सांगतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. जो आता भगवंताचा दास झाला, भगवंताचा जो भक्त झाला, त्याच्यासाठी स्वधर्म आहे निष्ठावंत भाव. त्याचा विश्वास हा निष्ठावान असला पाहिजे. भक्ताचा विश्वास न हलणारा असला पाहिजे. भक्ताचा वेदावर विश्वास असला पाहिजे. शास्त्र, पुराण याच्यावर विश्वास असला पाहिजे. संतांचे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथावर विश्वास असला पाहिजे. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संताच्या पायावर म्हणजेच संताच्या वचनावर काय पाहिजे? विश्वास पाहिजे. भगवत वचनावर त्याचा विश्वास पाहिजे. गीता, भागवत हे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथावर भक्ताचा काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वास, आणि तो विश्वास कसा पाहिजे? निष्ठावान, निष्ठावंत, निष्ठेने तो युक्त असला पाहिजे. निष्ठावान म्हणजे कधीही न डगमगणारा. त्याच्या ठिकाणी तो एकनिष्ठ असला पाहिजे. भगवंताचा भक्त झाला तो देवाच्या ठिकाणी एकनिष्ठ असला पाहिजे. जसं एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, त्याची निष्ठा भगवंताच्या ठिकाणी पाहिजे, एकाच रूपाच्या ठिकाणी. पंढरीच्या वारीच्या ठिकाणी भक्ताची निष्ठा असली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण, नामस्मरणाविषयी निष्ठा असली पाहिजे. पंढरी क्षेत्राविषयी निष्ठा असली पाहिजे. चंद्रभागा तीर्थाविषयी काय पाहिजे? निष्ठा पाहिजे. निष्ठा, असं निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुको नये. भक्तांचा स्वधर्म आहे निष्ठावंत भाव असणं, आणि हे वर्म कधीच चुकू नये. म्हणून जो नियमाचा कट्टर वारकरी आहे त्याच्यावर कसंही संकट आलं तरी सुद्धा तो आपल्या नियमाला चुकत नाही. पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी. जड भारी पडता म्हणजे कितीही संकट आलं तरी तो आपल्या नियमाला काय करत नाही? चुकत नाही. चुकत का? कारण त्याचा तो स्वधर्म आहे. भगवान सांगतात तो सर्वथा त्याज्य नव्हे. स्वधर्म जो असतो त्याचा कोणत्याही प्रकारे त्याग करू नये. स्वधर्म त्यजनीय नसतो. भक्त प्रल्हादावर किती संकट आले, ज्ञानोबरांनी उल्लेख केला आहे. प्रल्हाद रक्षिला अग्नी शस्त्रापासून जळा. किती संकट आले होते. ते हिरण्यकश्यपूने अग्नीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, भगवंताने तिथेही रक्षण केलं. सागरामध्ये फेकून दिलं उंच कड्यावरून, तिथेही भगवंताने रक्षण केलं. शस्त्रास्त्रांनी मारण्याचा प्रयत्न केला तरी भगवंताने काय केलं? रक्षण केलं. रक्षण. तरी सुद्धा नाम नाही सोडलं. प्रल्हादाला जेव्हा सांगितलं, त्या हिरण्यकश्यपूने आपल्या कर्मचाऱ्याला, शिपायाला सांगितलं याला घेऊन जा आणि उंच कड्यावर न्या आणि तिथं याला विचारा नाम सोडतो का नाही. नारायण नारायण असं जो म्हणत होता ते नाम सोडतो का नाही तिथं विचारा, आणि नाही सोडलं तर याला उंच कड्यावरून काय करा? पर्वतावरून खाली फेकून द्या, अशी आज्ञा केली. आणि आज्ञेप्रमाणे ते सर्व त्याच्या दूतांनी
उचललं प्रल्हादाला, उंच कड्यावर नेलं आणि विचारलं, सांग प्रल्हादा, तुझ्या पुढं मरण उभा आहे, मरणाचा स्वीकार करतो की नामाचा त्याग करतो? असा प्रश्न केला प्रल्हादाला. प्रल्हादाने सांगितलं, स्वधर्म, स्वधर्म सर्वथा त्यजनीय नाही. तुम्ही राजाचे दूत आहात, त्याने जी आज्ञा केली तो तुमचा स्वधर्म आहे, त्या स्वधर्माचं तुम्ही पालन करा, माझ्या स्वधर्माचं मी पालन करणार आहे. दोनच पर्याय होते प्रल्हादाला, एक तर मरणाचा स्वीकार किंवा मग नामाचा काय करायचा, त्याग करायचा, त्याग. प्रल्हादाने सांगितलं, मी मरण पत्करीन, नामाचा त्याग नाही करणार. का? कारण तो माझा स्वधर्म आहे, मी वारकरी आहे, भक्त आहे, आणि वारकऱ्याचा धर्म, भक्ताचा धर्म आहे नामाचं चिंतन. माझ्या स्वधर्माचा मी काय करणार नाही, त्याग करणार नाही, मरण स्वीकार करीन. भगवंताने रक्षण केलं. म्हणून तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नव्हे. कोणत्याही प्रकारे स्वधर्माचा त्याग करणं योग्य नाही. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. भगवान अर्जुनाला प्रश्न विचारतात, अर्जुना, स्वधर्माचा त्याग करण्याची तू गोष्ट करत आहे, युद्ध सोडून जाण्याची गोष्ट करत आहे, घरी जाण्याची तू गोष्ट करत आहे, मग मला सांग, या भवसागरातून तरुण कशाने जाशील तू? स्वधर्माचा जर त्याग केला तर तुझ्या ठिकाणची जी दया आहे, ती दया काय तुला उतरून जाणार आहे का भवसागरातून पलीकडे? भवसागरातून उद्धार करणारा मग कोण आहे? अगा, स्वधर्म जो लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. स्वधर्माचा जर नाश केला तर आपल्या उद्धाराचाच नाश झाला म्हणून समजून घ्या. आणि स्वधर्माचा तू त्याग करतो तर तुझ्या ठिकाणची जी दया आहे, ती दया तुला तुझा उद्धार करणार आहे का? उपहासाने भगवान अर्जुनाला प्रश्न करतात. दया ही फार उपकारक आहे परमार्थासाठी. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती, असं सुद्धा सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी दया आहे, भगवान सांगतात ती माझी विभूती आहे, विभूती. फार दयेला परमार्थामध्ये महत्व आहे, महत्व. पण ती दया, त्या दयेला काहीतरी मर्यादा असली पाहिजे, दयेला मर्यादा असली पाहिजे. भरताचा घात जो केला असेल तो दयेनेच केला. हरणाचं पाडस सापडलेलं होतं, लहान होतं, त्याची काय आली, दया आली, दया. आणि शेवटी मरणाच्या वेळेस तीच दया घाताला कारणीभूत ठरली. मरणाचं ध्यान होण्याच्या ऐवजी हरणाचं ध्यान झालं आणि हरणाच्या जन्माला काय करावं लागलं, जावं लागलं. कशामुळे झालं हे? दयेमुळं. त्या दयेला मर्यादा ठेवली नाही, मर्यादा ठेवली नाही. झालं लहानचं मोठं झालं, त्याला आता खायला यायला लागलं, त्याच्या स्वच्छंदाने ते फिरायला लागलं, चरायला लागलं, सोडून द्यायला पाहिजे होतं, पण तरी सुद्धा त्याचा काय केला, सांभाळ केला, अति दया केली. दया काय ठरली, घातक ठरली. म्हणून अर्जुना, दया करणं हे जरी योग्य असलं तर प्रथम म्हणजे ते साधूचं लक्षण आहे, क्षत्रियाचं लक्षण नाही. आणि जरी क्षत्रियाने दया केली तरी त्या दयेला काय असावी, काहीतरी मर्यादा असावी. मनुष्य नुसत्या दयेने काय करू शकत नाही, तरुण जाऊ शकत नाही. नुसदियाची श्रद्धा झोंबो पहाशी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. 17व्या अध्यायात भगवान सांगतात, अर्जुना, नुसत्या श्रद्धेने तू तरुण जाशील एवढा परमार्थ सोपा नाही. श्रद्धा ठेवली म्हणजे त्याचा उद्धार होतोच असं काही नाही. श्रद्धा ठेवून त्याला साधनाच करावी लागते, साधना केल्याशिवाय त्याचा उद्धार नाही. तसंच नुसत्या दयेने उद्धार होऊ शकत नाही. दया हे परमार्थासाठी एक उपकारक घटक आहे, मुख्य साधन नाही. परमार्थाचं मुख्य साधन आहे भगवत चिंतन, आणि त्या चिंतनाला सहाय्यभूत म्हणून काय आहे, दया आहे. दया जसं परोपकार आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तुकोबारा सांगतात, तुला देव पाहिजे का? मग मी तुला सोपा उपाय सांगतो, देव पाहिजे त्यासाठी. काय सोपा उपाय आहे? तर काय पहिलं चरण, भावे गावे गीत,
शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. भाव अंतकरणामध्ये ठेवून माझं चिंतन कर. तुकोबारा सांगतात देवाचं तू चिंतन कर. हा सगळ्यात मोठा काय आहे, सोपा उपाय आहे, सोपा. याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. आणि हा उपाय करण्यासाठी हे जे चिंतनाचं साधन सांगितलं, या चिंतनाच्या साधनासाठी उपकारक घटक म्हणून तुकोबारायांनी काही सांगितले आहे. अनेकाचे कानी गुण दोष मना नानी. दुसऱ्याचे गुणदोष काय करू नका, तुम्ही कानावर येऊ देऊ नका. जरी कानावर पडले तरी ते मनामध्ये जाऊ देऊ नका. हे काय आहे, उपकारक घटक आहे. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणावर काय ठेवा, मस्तक ठेवा, मस्तक. हे काय आहे, परमार्थासाठी उपकारक घटक आहे. अशा शब्दांचा उपयोग करा ज्या शब्दाने दुसऱ्याचं मन दुखावणार नाही. आणि शेवट तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. थोडा तरी, फार उपकार झाला तुमच्याच्यानी करा, पण फार नसेल होत तर थोडा तर काय करा, परोपकार करा. परोपकार याने काय होईल, तुमच्या परमार्थाची जी साधना आहे ती साधना काय होईल, बळकट होईल, बळकट. हे बाकीचे जे चरण आहे ते चरण उपकारक म्हणून सांगितले आहे, वैकल्पिक साधन ते नाही. बरेच महाराज मंडळी अभंग कीर्तनाला घेतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, आणि सरळ सरळ सांगतात. तुकोबाराने सांगितलं, तू भावाने काय कर, गीत गा भगवंताचं. हा तुझ्यासाठी काय आहे, योग्य उपाय आहे. आणि त्याला विकल्प म्हणून सांगतात, जर तुला हे जमलं नाही, भगवंताचं चिंतन तुला करता आलं नाही, तर काय कर, अनेकाचे कानी गुणदोष माना नानी. दुसऱ्याचे गुणदोष कानावर येऊ देऊ नको. हेही तुला जमलं नाही तर काय कर, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. फक्त संतांच्या चरणावर काय ठेव, मस्तक ठेव. हेही जर जमलं नाही तर तू अशा शब्दाचा उपयोग कर ज्याने दुसऱ्याचं मन दुखावणार नाही. आणि हेही तुला शेवट जमलं नाही तर सोपं साधन सांगतो, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. असा त्याचा अर्थ नाही. साधन एकच आहे, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आणि त्याच्यासाठी हे सगळे उपकारक घटक आहे. नुसता उपकार करत सुटला त्याचा उद्धार होणं शक्य नाही. नुसता संतांच्या पायावर मस्तक ठेवीत सुटला त्याचाही उद्धार होणं शक्य नाही. नुसतेच दुसऱ्याचे गुणदोष ऐकले नाही त्याचाही उद्धार होणं शक्य नाही. हे फक्त उपकारक घटक आहे, मुख्य घटक आहे भगवंताचं चिंतन, भावे गावे गीत. तसंच या चिंतनासाठी उपकारक घटक म्हणून दया आहे. भूतांची प्राणी मात्रांची जर दया केली तर चिंतन आपलं चांगलं घडतं, सर्व भूतांमध्ये परमात्मा दिसायला लागतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण साधना न करता नुसतीच जर दया करत सुटला तर त्याचा उद्धार नाही होऊ शकत. म्हणून मग तरीजेल काय पाहे कृपाळूपणे. भगवान सांगतात, अर्जुना जर स्वधर्माचा त्याग केला तर तुझ्या अंतःकरणाची दया निर्माण झाली, ती दया तुझा उद्धार करणार आहे का? अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. हे अर्जुना, या ठिकाणी जरी तुझं चित्त द्रवीभूत झालं आहे, तुझ्या अंतःकरणाला दयेचा पाझर फुटला आहे, मला माहित आहे. तुला आपले स्वजन पुढे दिसत आहे आणि त्यांच्या मोहाने तू युक्त झाला आहे. भीष्माचार्य द्रोणाचार्य माझे गुरु आहेत, मी त्यांचा घात कसा करू? दुर्योधन दुशासन हे माझे भाऊ आहेत, त्यांचा घात मी कसा करू? अशा दयेने तुझ्या अंतःकरण काय झालं आहे, पाझरलेला आहे, पाझरलेला आहे. म्हणून पण जरी असं झालं असलं अर्जुना, तरी हे अनुचित संग्राम समयी. पण युद्धाच्या वेळेला हे काय आहे, अनुचित आहे, अनुचित. दया करणं चांगलं आहे, पण युद्धामध्ये दया करणं काय नाही, चांगलं नाही. समयी, या समयाला ते काय आहे, उपयोगी नाही. समय मनुष्याला कळाला पाहिजे. समय सूचकता असं त्याला म्हणतात. कोणत्या वेळी काय करावं हे मनुष्याला समजलं पाहिजे, समजलं पाहिजे. व एखादा 60 वर्ष झाले म्हणायला लागला आता मला लग्न करायचं, जमन का हो? त्याच्यासाठी काय असतं, योग्य समय असतो. त्या समयालाच ते काय झालं पाहिजे, योग्य झालं पाहिजे. जसं मृग नक्षत्रामध्ये सरकी लावली आणि गोकुळाष्टमीला कापूस वेचायला चालला, जमणार का? समय पाहिजे, समय सूचकता. कोणत्या समयाला काय करावं. ज्याला समय कळत नाही
तुकोबाराय सांगतात समय न कळे काय उपयोगी ये वेळे. समय न कळे, ज्याला समय कळत नाही कोणत्या वेळी काय करावं तो उपयोगाचा नाही, तुकोबाराय म्हणतात. तो का म्हणे खरा येथो निया दूर करा. मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड. कुठं तुकोबारायांनी कोणत्या लग्नात गेले होते पाहायला काय माहित, पण दिसलं त्यांना एका लग्नामध्ये. काय झालं होतं, त्या मांडवाच्या दारापुढं त्या लग्नाच्या घरातला म्हातारा आणून ठेवला होता, एक खुर्ची टाकून बसविला होता मांडवाच्या दारापुढं. पुढे आणला म्हातारा. आणि मग आता वधूवर आणण्याची काय झाली वेळ झाली. आता सांगण्याचं काम कोणाचं आहे, ब्राह्मण मंडळीचं आहे. ब्राह्मण मंडळी काय सांगतात, चला वधूला घेऊन या किंवा वराला घेऊन या, मुहूर्त आपला टळत आहे, असं शुद्ध भाषेमध्ये ते ब्राह्मण बोलत असतात. याने ब्राह्मणाच्या हातातला माईक हिसकून घेतला म्हाताऱ्याने आणि आपल्या हातात घेतला आणि लागला तिथं बोलायला. अरे आता कुठपर्यंत तुम्ही नाचता, त्या रांडाला घेऊन या इकडं आणि नवऱ्याचं तोंड जाळा. वधूला घेऊन या लग्न लावा असं नाही म्हटला, काय त्या रांडाला घेऊन या आणि काय करा, नवऱ्याचं तोंड जाळा, तोंड जाळा. आता असा म्हातारा काय कामाचा आहे. समय न कळे काय उपयोगी वेळी. कोणत्या समयाला उभा आहे, प्रसंग काय आहे हे ज्याला कळत नाही तो उपयोगाचा नाही. तुकोबाराय त्याच्यावर शेरा मारतात. तुका म्हणे खरा येथो निया दूर करा. तो कोण आहे, खर आहे. खर, खर शब्दाचा अर्थ होतो गाढव. ज्याला समय कळत नाही तो गाढव आहे, गाढव. येथो निया दूर करा, त्याला आपल्यापासून काय करावं, लांब करावं, त्याला जवळ करू नये. म्हणून समयो जाना भलते नाना भलते थे. समय तुम्ही जाणून घ्या, कोणत्या समयाला काय करायचं. समयो जाना. लहान मुलगा आहे 20 वर्षाचा, निघाला पंढरीच्या वारीला. त्याचे घरचे सांगतात, तो काय म्हातारा झाला काय, वारीला जायला काय म्हातारा झाला काय, एकादशी धरायला लागला, उपवास करायला तू काय म्हातारा झाला काय, एखाद्या मंदिरात जाऊन भजन करायला लागला, अरे मंदिरात बसायला तू काय म्हातारा झाला काय. त्याचे घरचे सांगतात हे गाढवच आहे. असे जे सांगतात तुझ्या हितासाठी आम्ही सांगतो. देवदेव करायचा असतो पण त्याला काहीतरी मर्यादा असते. म्हातारा झाल्यावर तुला काय करायचं तेवढा देवदेव कर, आता तू संसारामध्ये लक्ष घाल, असे सांगणारे महामनुष्य ते गाढवच. तो का म्हणे खरा येथून या दूर करा. का, कारण परमार्थ करण्यासाठी समयाची आवश्यकता नाही. जितका तरुणपणात परमार्थ चांगला होतो तितका म्हातारपणामध्ये होईलच असं सांगता येत नाही. कारण परमार्थ करण्यासाठी जे इंद्रिय लागतात ते इंद्रियच म्हातारपणामध्ये काय होत नाही, कामाला येत नाही, साथ देत नाही इंद्रिय. कथा कीर्तन ऐकायचे आणि त्याला सांगितलं तू काय म्हातारा झाला कीर्तन ऐकायला. आता म्हातारे इथे येऊन बसतात, त्यांना कानच नसतात, कानाने राजीनामा दिलेला असतो, फक्त दिसतं काहीतरी बाबा बडबड करतो. इंद्रिय काय करत नाही, त्याची साथ देत नाही, नाही साथ देत, त्याची बुद्धी साथ देत नाही. तरुण मुलं पहा तुम्ही कीर्तनामध्ये झोपत नाही, पण म्हाताऱ्या माणसाला काय लागते, झोप लागते, झोप. कारण ती बुद्धी आता साथ देत नाही, म्हातारपणाचा परमार्थ नाही. त्याच्यासाठी तरुण लागतो. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणच लागतो मनुष्य, त्याचे सर्व अवयव त्या ठिकाणी चांगले असतात. म्हणून तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपुले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला जा पण कधी, जव हे सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत पायाला चालता येतं तोपर्यंत तीर्थयात्रा करून घे. म्हातारा झाल्यावर मग त्याला चालता येत नाही, मग दिंडी पुढे जाते हे 2 किलोमीटर मागे राहतो, नाही चालता येत म्हातारा झाल्यावर. जोपर्यंत हातपाय चांगले आहे तोपर्यंत साधना करून घ्यायची. म्हणून समयो जाना, कोणत्या समयाला काय करावं हे जाणून घेतलं पाहिजे. ज्या वेळेस ज्या समयाला अंतःकरणामध्ये स्फुरण आलं आपण परमार्थ केला पाहिजे, बस त्याच क्षणी संसाराचा काय करावा, त्याग करावा. परत संसाराकडे पाहू नये. का, कारण परमार्थाची अंतःकरणामध्ये जी वृत्ती निर्माण झाली आहे ती वृत्ती परत कधीतरी निर्माण होईल,
हे सांगता येत नाही. म्हणून असं वाटलं आपण काहीतरी साधना केली पाहिजे, हातातल्या कामाचा त्याग करून साधना केली पाहिजे, कारण ती वृत्ती परत येणं शक्य नाही. म्हणून समयोजाना भलते नाना भलते तेथे, ज्या ठिकाणी जे योग्य आहे तेच त्या वेळेला केलं पाहिजे, ज्या वेळेला जे योग्य नाही त्या वेळेला ते करू नये. समयो नेणे ते वेळेचा हाटळ, ज्याला समय कळत नाही तो वेडा आहे, ज्याला समय कळत नाही तो चाटळ आहे, चाटळ. समयो नेणे ते वेळेचा हाटळ, अवगुणाचा ओंगळ मान पावे, अवगुण त्याच्या ठिकाणी राहतात ज्याला समय कळत नाही. म्हणून अर्जुनाला भगवान सांगतात की तरी हे अनुचित संग्राम समयी, अर्जुना तुला दया निर्माण झाली हे खरं आहे, पण दयेला काय असतो? समय असतो. दया घरी करायची, युद्धामध्ये आल्यानंतर दया नाही. अगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्याशी नाही घेतले, ऐसे निही विष होय सुदले नवज्वरी देता. ज्ञानोबा दृष्टांत देऊन सांगतात, गोक्षीर गाईचं दूध किती चांगलं आहे, त्याला उपमा दिलेली आहे अमृताची. पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदराड परते आवेरुनी गोचिड अशुद्ध काय नशिविती. पाहेपा दूध पवित्र आणि गोड. ज्ञानोबा सांगतात गाईचं दूध कसं आहे? पवित्र आहे आणि गोड आहे. दूध कसं आहे? पवित्र आणि गोड आहे. पवित्र आणि गोड दूध हे देशी गाईचं असतं. शुद्ध जी गाय आहे तिचं दूध काय आहे? पवित्र आहे. जी देशी गाय नाही, गावरान गाय नाही, संकरित गायचं दूध पवित्र नसतं, ते काय असतं? अपवित्र असतं, अपवित्र. म्हणून दूध इतकं पवित्र आहे की प्रत्येक पूजेमध्ये दुधाचा काय आहे? स्वीकार आहे. प्रत्येक पूजेमध्ये तुम्ही प्रत्येक देवतेची पूजा पहा, तिथं तुम्हाला फुलाविषयी नियम सापडतील. अमक्या देवाला अमुक रंगाचं फुल वाहू नये असा नियम सापडेल. धोत्र्याचं फुल आहे ते भगवान शंकराला चालतं, दुसऱ्या देवाला चालेल असं सांगता येत नाही. प्रत्येक देवाचं काय असतं? फुलाचं वेगवेगळं विधान आहे, पूजेचं वेगवेगळं विधान आहे. पण दूध चालत नाही अशी देवता तुम्हाला सापडणार नाही. दूध इतकं पवित्र आहे. प्रत्येक पूजेमध्ये तुम्ही शंकराला दूध व्हा, काहीच अडचण नाही. पांडुरंगाला व्हा, मारुतीला व्हा, कोणत्याही देवतेला तुम्ही दूध व्हा, ती पूजा सफलच होते. का? कारण ते दूध पवित्र आहे. पाहेपा दूध पवित्र आणि गोड, फार पवित्र दूध आहे गाईचं. पण ते पूजेसाठी नेलेलं दूध हे गावरान गायचं पाहिजे, ती शुद्ध गाय पाहिजे. संकरित गायचं दूध जर तुम्ही पूजेला नेलं तर तुमची पूजा यथासांग होणार नाही. पुड्यातलं मिळणारं दूध, पुड्यातलं मिळणारं दही याचा उपयोग करतात पूजेसाठी. आता श्रावण महिना चालूच आहे, महिला मंडळाचं चांगलं असतं. श्रावण महिन्यात सोमवार आला की काय करायचं? महादेवाची पूजा करायची आणि त्या पूजेसाठी दूध वापरतात पुड्याचं, त्या पूजेसाठी दही वापरतात पुड्याचं. नाही, ती पूजा तुमची यथासांग होणार नाही. त्याला शुद्ध पाहिजे, शुद्ध. म्हणून गोक्षीर जरी झाले, गायचं दूध कितीही शुद्ध असलं, गायचं दूध कितीही गोड असलं तरी सुद्धा अर्जुना शास्त्र सांगतं गायचं दूध रोज प्यावं. काही काही असे सुद्धा वारकरी झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये, फक्त गायचं दूध पिऊन राहत होते. काही फळं खायचे नाही, दुसरे भाकरी खायच्या नाही, काही नाही, फक्त गायचं दूध पिऊन राहायचं. फार पवित्र आणि गोड दूध आहे गायचं. सशक्त करतं मनुष्याला. आईचं जेव्हा आई मुलाला जन्म देते तर मुलाला सर्वात अगोदर आईचं दूध चालत असतं आणि आईच्या दुधानंतर कोणाचं दूध चालतं? गाईचं दूध चालतं. आईच्या दुधानंतर ते अन्न प्राशन करू शकत नाही, त्याला अगोदर काही दिवस गाईचं दूध द्यावं लागतं. फार पवित्र आणि गोड आहे, मनुष्याला ते सशक्त करतं. पण भगवान सांगतात असं जरी पवित्र आणि गोड दूध असलं तरी सुद्धा पथ्याशी नाही घेतले, ऐशेनी ही विष होय सुदले नवज्वरी देता. एखाद्याला नवज्वर झाला, ताप आली एखाद्याला, आणि मग दवाखान्यात गेला, डॉक्टर काय सांगतो? तुम्हाला ताप आलेली, आता तुम्ही दूध पिऊ नका. दुधापासून झालेले पदार्थ, दही, ताक, तूप, जोपर्यंत ताप जात नाही पूर्णपणे तोपर्यंत काय करायचे नाही? खायचे नाही. पथ्याशी नाही म्हटले
घेऊ नका असं जर सांगितलं असेल आणि ऐशेनी ही विष होय सुदले नवज्वरी देता, अशा तापामध्ये जर एखाद्याने दूध पेलं तर ते दूध त्याला कसं असतं, विषाप्रमाणे असतं, विषाप्रमाणे. जेवी नवज्वरे तापले शरीर लागे तया क्षीर विषातुल्य, त्याचं शरीर तापाने तप्त झालं आहे, त्याला जर दूध पाजलं तर ते त्याच्यासाठी विषाप्रमाणे असतं, विषाप्रमाणे. ताप तर उतरत नाही पण त्याने अजूनच काय होतं, ताप वाढत असतो, वाढत. ऐशेनी ही विष होय सुदले नवज्वरी देता. म्हणून दूध कितीही गोड असलं, कितीही पवित्र असलं तरी त्याच्यासाठी काय आहे, समय आहे, समय. तापाच्या समयाला ते काय नाही, उपयुक्त नाही. तसं अर्जुना, तुझ्या ठिकाणची दया कितीही चांगली असली पण ती दया युद्धामध्ये काय नाही, चांगली नाही. तैशे आणि आन करिता नाश होईल स्वहिता, म्हणून तू आता सावध होई. म्हणून अर्जुना, आणि आन करिता, वेगळ्या समयाला जर वेगळं कार्य केलं, ज्या त्या समयाला जे ते केलं नाही तरी नाश होईल स्वहिता, तुझ्या स्वहिताचा काय होऊन जाईल, नाश होऊन जाईल. म्हणून तू आता सावध होई. म्हणून अर्जुना, तू आता सावध होय. शोकाचा त्याग कर. वायाची व्याकुळ काही आपला निज धर्म पाही, जो आचरिता बाध नाही कवने काळी. वायाची व्याकुळ काही, फुकटच तू कशाला व्याकुळ होतो, का दुःख करून घेतो. आपला निज धर्म पाही, तुझा क्षत्रियाचा जो निज धर्म आहे त्या धर्माकडे तू लक्ष ठेव. आणि जो आचरिता बाध नाही कवने काळी, ज्या धर्माचं आचरण केला असता कोणत्याही काळी तुला बाधा होणार नाही ते तू पहा. जैसे मार्गेची चालता अपायो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता ना डळीजे. ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने जर मनुष्य चालला तर अपायो न पवे सर्वथा, कोणतीही अडचण येत नाही. चांगला सरळ रस्ता असला, मनुष्य चाललात काय होत नाही, अडचण येत नाही. काही काही रस्ते इतके निर्मळ असतात की रात्री मनुष्य अंधारात जरी चालला तरी घरापर्यंत पोहोचू शकतो, त्याच्यावर काही अडचणच नसते, मार्गाने जर चालला तर. पण आड रानाने एखादा जर धावायला लागला तर काय होणार आहे, त्याला अपायच अपाय आहे. आड रानाने फार संकट असतात. कधी काही हिंस्र पशु आड रानाने असू शकतात, मध्ये काटे असू शकतात, चिखल असू शकतो, नदी आड येऊ शकते, काहीही होऊ शकतं आड रानाने जर गेला तर. म्हणून मार्गाने जाणं हे सगळ्यात काय आहे, हितकर आहे. आपला जो मार्ग आहे, जैसे मार्गाची चालता अपायो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळीजे. किंवा दिव्याचा आधार घेऊन जर चालायला लागलं तर नाडळीजे, मनुष्य अडखळणार नाही, सरळ मार्गाने घरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून सरळ मार्गाने घरापर्यंत जाण्यासाठी जसा दिव्याचा आधार घ्यावा, तसं आपलं हित व्हावा असं वाटत असेल, आपल्याला मोक्ष मिळावा असं वाटत असेल तर काय करावं, दिव्याचा साथ घ्यावा. तो दिवा म्हणजे स्वधर्माचा आहे. तया परिपार्था स्वधर्मे रहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. त्याच प्रकारे हे अर्जुना, स्वधर्मे रहाटता, स्वधर्माचं जर आपण आचरण केलं तर काय होईल, सकळ काम पूर्णता सहजे होय. सहजे सकळ काम पूर्णता होय. कशासाठी स्वधर्माचं पालन करायचं, स्वधर्माचं पालन केल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे. वारकऱ्याचा जो स्वधर्म आहे, नामस्मरण करणं, हे कशासाठी करायचं एवढी खटपट, कशासाठी चातुर्मासाला यायचं, प्रवचन कशासाठी ऐकायचे, चंद्रभागेचं स्नान का करायचं, प्रदक्षिणा का करायची, भगवंताचं दर्शन का करायचं, याच्यापासून आपल्याला फायदा काय आहे, फायदा. भगवान सांगतात हा तुमचा स्वधर्म आहे आणि स्वधर्माने तुम्ही आचरण केलं तर सकळ काम पूर्णता सहजे होय. तुमच्या अंतःकरणातील जे काम आहे त्याची पूर्ती होते. मनातील जी इच्छा आहे, जे मनोरथ आहे, ते मनोरथ तुमचे काय होतात, पूर्ण होतात. पूर्ण का, स्वधर्माचं जर आचरण केलं तर. मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. भगवंताच्या ठिकाणी बुद्धी ठेवली तर मनातील सगळे संकल्प तो काय करून टाकतो, पूर्ण करून टाकतो. भक्तासाठी भगवंत म्हणजे कल्पतरू वृक्ष आहे, कल्पतरू वृक्ष. जसं कल्पतरू खाली बसलेला मनुष्य, त्याला काहीच कमी नाही. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय येऊ नये त्याला सांगा जोजी. जो कल्पतरू खाली बसलेला आहे त्याला काहीच कमी पडत नाही. ज्याच्याजवळ कामधेनू आहे त्याला जसं काहीच कमी पडत नाही, चिंतामणी ज्याच्याजवळ आहे त्याला काहीच कमी पडत नाही.
तसंच आहे, ज्याच्याजवळ स्वधर्म आहे, स्वधर्म, त्याला काहीच कमी पडू शकत नाही. स्वधर्माने जो वागला, स्वधर्म तो बापा, तोची नित्य एक जाण पा. हा, ते तर वर्तता पापा संचार नाही. वा, त्या ठिकाणी वर्तता स्वधर्माचं जर आचरण केलं तर पापाला प्रवेशच नाही, प्रवेशच नाही. तुम्हाला काहीच दुसरी साधना करण्याची गरज नाही. तुमच्या वाटेला आलेला जो स्वधर्म आहे तो निष्काम बुद्धीने जर केला तर तुमच्या ठिकाणी कोणतंच पाप येऊ शकत नाही, कोणतंच पाप नाही. स्वधर्म आहे, स्वधर्म. म्हणून सकळ काम पूर्णता सहज होय. ज्याने स्वधर्माचं आचरण केलं त्याच्या ठिकाणच्या सगळ्या इच्छा काय होऊन जातात, पूर्ण होऊन जातात. ज्ञानोबा अनुभवाने सांगतात, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. माझ्या अंतकरणातील इच्छा सर्व पूर्ण झाल्या. ज्ञानोबा सांगतात का? श्री निवृत्ती, निवृत्तीनाथ महाराजांची काय केली? सेवा केली. ते माझे गुरु होते, मी शिष्य होतो आणि शिष्याचा स्वधर्म आहे गुरुची सेवा करणं. निवृत्तीनाथांची सेवा केली, अंतकरणातील इच्छा संपून गेल्या, तृप्त झाल्या अंतकरणातील इच्छा. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. तुकोबाराय सांगतात, काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. बऱ्याच लोकांना वाटतं तुकोबारायांनी एवढा संसाराचा त्याग करून टाकला, दरिद्रता भोगली, रात्रंदिवस त्या भंडारा भामचंद्र डोंगरावर भगवंताचं चिंतन केलं. अन्न, वारा, ऊन, पाऊस कायचीच काय केलं नाही, चिंता केली नाही. एकांतात जाऊन भगवंताचं रात्रंदिवस स्मरण करत होते. कशासाठी? एवढं स्मरण करून तुकोबारायांना काय मिळालं? असं बऱ्याच जणांना काय येतो, प्रश्न पडतो, शंका येते. त्याचं उत्तर म्हणून तुकोबाराय सांगतात, काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. तुकोबाराय सांगतात, भजन करून मला काय प्राप्त झालं? तुम्ही रात्रंदिवस संसारामध्ये खटपट करता, मरा संसार करू करू. कितीही खटपट करा तुम्ही, कितीही काम धंदे करा, सकाळच्या अंधारापासून संध्याकाळचा अंधार पडूस तर काम करा, तुम्हाला त्याने जे मिळणार नाही ते मला भगवंताचं चिंतन केल्याने मिळालं आहे. काय मिळालं? काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. अंतकरणातील इच्छा आता पूर्ण झाल्या. कशाचीच आता काय राहिली नाही, इच्छा राहिली नाही. खुंटलिया धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा. अंतकरणातील सगळ्या इच्छा आता खुंटून गेल्या, इच्छाच राहिली नाही, इच्छा राहिली नाही. तुम्ही संसारामध्ये कितीही कष्ट करा, त्याने इच्छा तुमच्या वाढत जातात, वाढत जातात. कोणी सांगू शकतं का माझ्या अंतकरणामध्ये एवढ्या इच्छा आहे? सांगू शकतं कोणी? माझ्या अंतकरणात आता 10च इच्छा उरल्या, आता मला 15च इच्छा उरल्या, कोणी सांगू शकत नाही. तुकोबाराय आकडा नाही सांगत, तुकोबाराय सांगतात आता इच्छाच राहिली नाही. इच्छेचा काय झाला? त्याग झाला, त्याग. आणि इच्छेच्या त्यागामध्येच काय आहे? सुख आहे, सुख. जेव्हा म्हणून तुम्ही अनुभवाने पहा, ज्या वेळेस तुमची अशी स्थिती असेल की तुम्हाला इच्छा नाही कोणतीच, ज्या वेळेला इच्छा नसते त्यावेळेला काय असतं? सुख असतं, मनुष्याला सुख. तुम्ही कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुकोबाराय कृतकृत्य झाले होते. जी इच्छा होती ती इच्छा काय झाली? आता पूर्ण झाली, आता इच्छाच राहिली नाही कोणती. तुम्ही जेव्हा झोपेमध्ये असता, गाढ झोप लागलेली आहे, कशाचं स्मरण होत नाही, तेव्हा काय नसते? इच्छा नसते. आणि इच्छा नसते म्हणून तिथं काय असतं? सुख असतं, सुख. पण तुम्ही झोपेतून उठले का इच्छा उरावर येऊन बसते. इच्छा तुम्हाला झोंबली समजा. झोपल्याबरोबर मनुष्य सावध असतो, झोपेमध्ये त्याला सुख असतं. पण झोपेतून उठल्यानंतर इच्छा आली, उठल्या उठल्या मनुष्याला स्मरण होतं, आपण हे करायला पाहिजे, आपण असं असं आज दिवसभर केलं पाहिजे, आपल्याला आज याच्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे. ही पाहिजे पाहिजे करणारी इच्छा आली, तुमच्या झोपेच्या सुखाचा काय झाला? नाश झाला, नाश. जागे झाल्यावरच नाश होतो असं नाही. झोपेमधून तुम्ही स्वप्नामध्ये जरी गेले, स्वप्नामध्ये जरी इच्छा झाली तरी तिथं काय नाही? सुख नाही, सुख नाही. इच्छेच्या अभावामध्ये सुख आहे, इच्छेमध्ये सुख नसतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुम्हाला खटपट करून प्रपंच करून जे मिळत नाही ते मला प्राप्त झालंय. काम नाही, काम नाही, झालं पाही रिकामा. ते कशामुळे होतं? तर स्वधर्माचं आचरण. तया परिपार्था स्वधर्मे राहतता, सकळ काम पूर्णता सहजे होय. अर्जुना, स्वधर्माने जर मनुष्य राहिला तर त्याच्या ठिकाणचे सगळे काय होते? पूर्ण होऊन जाते इच्छा.
सृष्टीच्या आरंभी जेव्हा ब्रह्मदेवाने प्रजा निर्माण केली, सगळी प्रजा निर्माण केल्यानंतर प्रजा ब्रह्मदेवाला शरण गेली आणि सांगितलं आम्हाला काहीतरी सांगा, आम्ही काय करायचं, आम्हाला तुम्ही कशासाठी निर्माण केलं, कसं राहायचं, आम्ही काय खायचं काय प्यायचं, काहीतरी नियम सांगा आम्हाला. तर त्यांच्यासाठी ब्रह्मदेवाने काय सांगितलं, नियम सांगितले, स्वधर्म त्यांना सांगितला. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्तिष्ठ कामधो. त्या ठिकाणी सांगतात ब्रह्मदेव काय, सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा, स्वधर्म निर्माण केला प्रजेसाठी. आणि भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रजेला सांगितलं त्यांनी काय, अनेन प्रसविष्यध्वो मिष्टवो त्विष्ट कामधो. तुम्ही काय करा, या स्वधर्माने वागा. मी जो तुम्हाला स्वधर्म सांगितला या स्वधर्माने जर तुम्ही वागले तर काय होईल, हा स्वधर्म तुमच्यासाठी कामधेनू होईल. कामधेनू जशी कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करते तसं स्वधर्म तुमच्या इच्छा काय करील, पूर्ण करील. तरी हा कामधेनू होईल म्हटलेलं आहे ज्ञानोबरायांनी. हा स्वधर्म काय होईल, कामधेनू होईल तुमच्यासाठी, कामधेनू. आणि मग जे तुम्ही त्याच्याकडे मागता, ज्याची इच्छा करता, ती इच्छा तुमची काय होईल, पूर्ण होऊन जाईल, पूर्ण होऊन जाईल. म्हणून स्वधर्म सकळ काम पूर्णता सहजे होय. ज्याने स्वधर्माचं आचरण केलं त्याच्या अंतःकरणातील सर्वच इच्छा काय होऊन जातात, पूर्ण होऊन जातात. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय अनेक नाही, संग्रमा वाचुनी नाही उचित जाणे. म्हणून या लागी पाही, अर्जुना याच्यासाठी तू विचार कर. तुला मी कशासाठी सांगत आहे, तुम्हा क्षत्रिय अनेक काही, संग्रमा वाचुनी नाही उचित जाणे. तुम्हा क्षत्रिय, तुम्ही क्षत्रिय आहात आणि तुमच्यासाठी संग्रामा वाचुनी अनेक काही नाही. तुमच्यासाठी उचित काय आहे, युद्ध करणं उचित आहे, कारण तू क्षत्रिय आहे. क्षत्रियासाठी युद्ध करणं उचित आहे. ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणासाठी यज्ञ करणं, अध्ययन करणं, अध्यापन करणं हे उचित आहे. जर एखादा वैश्य असेल तर त्याने शेती करावी, त्याने गायींचं पालन करावं, त्याने व्यापार करावा, हे त्याच्यासाठी काय आहे, योग्य आहे. आणि एखादा शूद्र असेल तर त्याने तिन्ही वर्णाची सेवा करावी, हे त्याच्यासाठी काय आहे, योग्य आहे. आपला स्वधर्म पहा. म्हणून अर्जुना तुझ्यासाठी स्वधर्म आहे, तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा धर्म आहे युद्धे चाप्य पलायनम, युद्धातून पळून न जाता युद्ध करणे हा तुझा काय आहे, धर्म आहे. तोच तुझ्यासाठी योग्य आहे, त्याच्याशिवाय दुसरं करणं तुला योग्य नाही. निष्कपट व्हावे, उशिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्जुना निष्कपट व्हावे, स्वधर्माचं आचरण करण्यासाठी तू काय होय, निष्कपट होय, अंतःकरणामध्ये कपट ठेवू नको. आणि उशिना घाई झुंजावे, जणू काय तुझ्या शरीरावर त्यांनी उसने घाव दिलेले आहे असं समज, आणि उसने घाव करूनच काय कर, तू फेडून टाक, त्यांना मार. त्यांना मारल्यानंतर तुझे उसने घाव काय होईल, आपोआप फिटून जातील. उशिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. हे तर तुला प्रत्यक्ष कळतं अर्जुना, याच्यासाठी मी तुला अजून दुसरं काय सांगू. यद्रोच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. पार्थ, हे अर्जुना, अपावृतम स्वर्गद्वारम, यद्रोच्छया इमम युद्धम, हे जे युद्ध आहे ते युद्ध म्हणजे क्षत्रियासाठी कसं आहे, अपावृतम स्वर्गद्वारम, उघडलेलं स्वर्गाचं काय आहे, द्वारच आहे. क्षत्रियासाठी युद्ध हे युद्धच नाही, ते काय आहे, चालून आलेला स्वर्ग आहे, स्वर्ग. यदृच्छया, आपल्या इच्छेने, उपपन्नम, हे उघडलेलं स्वर्गाचं द्वार आहे, प्राप्त झालेलं युद्ध. सुखीनः, क्षत्रिय हा सुखीनः, आणि क्षत्रिय लोकांना ते सुख देणार आहे. अर्जुना झुंज देख आताचे, हे हो का दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे असे. अर्जुना आता तू लक्ष दे, झुंज देखा आताचे, हे जे युद्ध तुझ्या समोर आलेलं आहे, कौरव तुझ्या समोर जे येऊन उभे राहिलेले आहे, ते कौरव नाही, ते युद्ध नाही, ते काय आहे, हे हो का दैव तुमचे, तुमचं दैव, तुमचं भाग्य, तुमचं अनुकूल प्रारब्ध युद्धाच्या रूपाने पुढे आलेलं आहे. की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे, सगळ्या धर्माचा ठेवाच जणू काय या युद्धाच्या रूपाने तुमच्याकडे आलेला आहे. कोण सांगतात, भगवान.
अर्जुनासाठी हे युद्ध नाही. स्वधर्म म्हणजे काय आहे? दैव आहे, दैव प्रारब्ध आहे, अनुकूल भाग्य तुमच्याकडे आलेलं आहे. हा संग्राम काय म्हणे पे की स्वर्गची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदय केला. हा संग्राम काय म्हणे पे अर्जुना, अरे याला काय युद्ध म्हणाव का? याला काय संग्राम म्हणाव का? नाही 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 नाही, हे युद्ध नाही. स्वर्गाची येणे रूपे, युद्धाच्या रूपाने स्वर्गच मूर्तिमंत तुमच्या पुढे आलेला आहे. मूर्त का प्रतापे उदो केला, तुमच्या प्रतापाने ते स्वर्ग या ठिकाणी तुम्हाला सापडलेला आहे. स्वर्गाचाच तुमच्यासाठी उदय झाला. ना तरी गुणाचे निपती करे, आरतीचे निपडी भरे, ही कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. किंवा अर्जुना, गुणाच्या पती करे अथवा ज्या ठिकाणचे गुण आहे त्या गुणाच्या पती करे म्हणजे पतीच्या इच्छेने, त्या गुणाच्या अनुभवाच्या इच्छेने तुझ्या ठिकाणचे जे गुण आहे ते गुण प्राप्त करावे म्हणून, आणि आरतीचे निपडी भरे, तुझ्या ठिकाणची जी इच्छा आहे त्या इच्छेच्या प्रभावाने हे कीर्तीची स्वयंवरे आली. तुझं कीर्ती तुझ्यासाठी स्वयंवर म्हणून आलेली आहे. हे युद्ध नाही अर्जुना, युद्धाच्या रूपाने तुझी कीर्ती उभी आहे. अर्जुन फार मोठा आहे, अर्जुन फार धनुर्धर आहे, अर्जुनासारखा बाण कोणाला चालवता येत नाही, अशी जी तुझी कीर्ती आहे ती कीर्ती म्हणजेच युद्धाच्या रूपाने पुढे आलेली आहे. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐशे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणीशी. अर्जुना, अरे जसं मार्गे जाता चिंतामणीशी आढळीजे, मनुष्य रस्त्याने चालायला लागला आणि चालता चालता काय लागली त्याला? ठेच लागली. मोठ्या दगडाची काय लागली? ठेच लागली. आणि उजेड करून पाहिलं तर त्याला तो दगड काय सापडला? चिंतामणी सापडला. चिंतामणी दगड नव्हता, तो काय झाला? चिंतामणी होता. चिंतामणी. आता ठेच लागल्यानंतर दुःख तर झालंच आहे, पण चिंतामणी पाहिल्यामुळे दुःखाला काय झाला? विसरून गेला. विसरून. अर्जुना, युद्ध नाही, युद्ध नाही, चिंतामणी सापडलेला आहे तुला. चिंतामणी मारल्यानंतर जरी मोहाने दुःख होत असलं होऊ दे, पण तो काय आहे? चिंतामणी आहे. त्याचा त्याग करणं उचित नाही. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, ते झुंज ऐशे लाहिजे. असं युद्ध मिळण्यासाठी फार पुण्य असावं लागतं. युद्ध सहजासहजी मिळत नाही, त्याला काय करावं लागतं? पुण्यच करावं लागतं. आणि हे युद्ध चालून तुमच्या समोर आलं आहे अर्जुना, आणि तो त्याचा त्याग करतो. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ आवचटे पडे पियुख, तैसा हा संग्राम देख पातला असे. ना तरी किंवा हे अर्जुना दुसरा दृष्टांत सांगतो. जांभया पसरे मुख, तेथ आवचटे पडे पियुख. एक मनुष्य दुपारी ऊन पडलेलं होतं म्हणून झाडाच्या सावलीखाली झोपला. झोप आली त्याला, आणि झोपेने त्याने काय केला? असं पडलेला होता, आळस दिला, जांभई दिली त्यांनी. जांभया पसरे मुख, जांभळी देण्यासाठी त्याने काय केलं? मुख पसरलं. आणि मुख पसरल्यावर अचानक त्याच्या तोंडामध्ये 2 थेंब अमृत पडलं. अमृत, पियुख म्हणजे अमृत. त्याच्या तोंडामध्ये काय पडलं? अमृत पडलं. जांभया पसरे मुख, तेथा आवचटे पडे पियुख. आता सांगा, त्याने अमृत पिण्यासाठी तोंड उघडलं होतं का? नाही. आपला आळस निघून जावं म्हणून काय दिलं होतं? तोंड उघडलं होतं. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये अचानक काय पडले? 2 थेंब अमृताचे पडले. तसं अर्जुना, हे युद्ध म्हणजे अमृत आहे. अमृत तुझ्यासाठी अचानक तुझ्या समोर आलेला आहे, म्हणून तो याचा त्याग करू नको. तैसा हा संग्राम देख पातला असे. तसा अर्जुना, हा संग्राम, हे युद्ध तशा प्रकारे तुम्हाला काय झालेलं आहे? प्राप्त झालेला आहे. तुम्ही याचा त्याग करू नका. अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. आता परत भगवंताने वेगळ्या प्रकारे समजून सांगण्यासाठी काय केला? प्रयत्न केला. अथ, आता, चेत, जर अर्जुना, इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, हा धर्मरूपी संग्राम युद्ध जर तू केलं नाही, ततः तर स्वधर्मं च कीर्तिम हित्वा, स्वधर्मही तुझा नष्ट होईल आणि कीर्तीही तुझ्याकडून काय होईल? निघून जाईल, नष्ट होईल. आणि पापम आवाप्स्यसि, तुला काय लागेल? पाप लागेल. पाप. आता हा ऐसा भेरीजे, मग नाथिले शोचू बैशीजे, तरी आपण आहाना होईजे आपण पेया. अर्जुना, आता हा ऐसा अवेरीजे,
चालून आलेली युद्धाची संधी जर तू सोडून दिली, मग नाथिले शोचू बैशीजे, उगाच इथं शोक करत लागला, रडायला लागला तू, तरी आपण आना होईजे आपण पेया. हे करणं म्हणजे कसं आहे, आपणच आपला शत्रू होण्यासारखं आहे. आपण घात कर, शत्रू झालो मी दावेदार, माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्रधारा कैचा मित्रू. हे जसं तुकोबराने सांगितलं, अर्जुना युद्ध करणं, युद्ध न करणं म्हणजे तुझ्यासाठी आपणच आपला शत्रू होणं आहे, आपणच आपला शत्रू होणं आहे. म्हणून तू युद्ध कर. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये, जरी ये रणी आजी शस्त्र सांडिले, तरी पूर्वजांचे जोडले आपणच धाडिले होय. अर्जुना, आज या रणांगणामध्ये तू जर शस्त्राचा त्याग केला, युद्ध जर तू केलं नाही, तर काय होईल? पूर्वजांचे जोडले आपणच धाडिले होय. पूर्वजांनी जी कीर्ती करून ठेवली, त्या कीर्तीचा काय होऊन जाईल? नाश होऊन जाईल. तुझे पूर्वज फार शूर होते आणि तू काय करशील? त्या सगळ्याच कीर्तीचा नाश करून टाकशील. तरी असती कीर्ती जाईल आणि जगाचे अभिशाप देईल, आणि गिवशीत पावतील महादोष. म्हणून अर्जुना, असती कीर्ती जाईल, तुझ्या ठिकाणची जी कीर्ती आहे धनुर्धर म्हणून, ती कीर्ती निघून जाईल. जगाचे अभिशाप देईल, सगळं जग तुला शाप देईल, निंदा करतील तुझी. तो अर्जुन भित्रा होता, त्या अर्जुनाने काय केलं? युद्ध केलं नाही, अशी तुझी निंदा करतील. कारण त्यांच्यावर येणारच आहे ना. जर कौरवाचा आता नाश झाला नाही, तर कौरव दुष्ट आहे आणि हे लोकाला काय करणार आहे? त्रासच देणार आहे. म्हणून लोक तुझी निंदा करतील. त्या अर्जुनाने जर यांना तेव्हाच मारून टाकलं असतं तर चांगलं झालं असतं, पण तो अर्जुन नपुंसक होता, त्याने मारलं नाही, अशी तुझी काय करतील? निंदा करतील, निंदा. जगाचे अभिशाप देईल आणि गिवशीत पावतील महादोष. अर्जुना, जग शाप देईल यात नवल नाही, जगाने निंदा केली यात नवल नाही, काही अडचण नाही निंदा केली तर. पण गिवशीत पावतील महादोष, तुझ्या ठिकाणी काय होईल? महादोष गिवशीत पावशीत. सगळ्या प्रकारचे मोठमोठे महापाप तुला येऊन लागतील. स्वधर्माचा जर त्याग केला तर त्याला पापच लागणार. त्याने दुसरं पापकर्म केलं नाही, पण स्वधर्माचा त्याग केला, हेच त्याच्यासाठी काय आहे? पापकर्म आहे. नामाशी विन्मुख तो नर पापिया. ज्ञानोबा सांगतात, जो नामाला विन्मुख झाला ना, तो पापी आहे. म्हणजे तो कोणतंच पापकर्म करत नाही. त्याने कधी आयुष्यात चोऱ्या केल्या नाही, त्याने कधी कोणाचं लुटलं नाही, त्याने कधी आपल्या सख्या भावाचा बांध कोरला नाही, कोणतेच पाप त्याने केलं नाही, मांसाहार केला नाही, त्याने काहीच केलं नाही. ज्ञानोबा म्हणतात, त्याने कितीही चांगलं वागू द्या, त्याच्या गळ्यात माळ आहे आणि तो नामस्मरण करत नाही, एवढ्यानेच तो पापी. नामाशी विन्मुख तो नर पापी आहे. स्वधर्माला जो विन्मुख झाला तो पापी आहे. म्हणून गिवशीत पावतील महादोष. अर्जुना, तुला अनेक प्रकारचे दोष काय होतील? गिवशीत पावतील, तुला सापडत येतील. कुठं आहे अर्जुन महाराज? कुठं आहे अर्जुन महाराज? ब्रह्महत्या रूपी महापाप तिकडं सापडत येईल तुला. अर्जुन महाराज कुठे आहे? मला त्यांचा अंगीकार करायचा. सुवर्णाच्या चोरीचा महापाप पळत येईल. अर्जुन महाराज कुठे आहे? मला त्यांचा स्वीकार करायचा. गुरु पत्नीचं गमन महापाप आहे, ते तुला सापडत येईल. अनेक प्रकारचे महापाप तुझ्या ठिकाणी येऊन राहतील. जैशी भातारे हिन वनिता, उपहती पावे सर्वथा, मग तैशी दशा जीविता स्वधर्मेविन. जसं अर्जुना, भातारे हिन वनिता, जसं एखादी स्त्री असेल, तिला पती नसेल, पती जर तिचा वारला असेल तर सर्वथा उपहती पावे, अनेक प्रकाराने तिचा काय होत असतो? उपहास केला जातो, उपहास केला जातो. तैशी दशा जीविता स्वधर्मी. तसं अर्जुना, स्वधर्माशिवाय राहणाऱ्या मनुष्याचं तशी दशा होती, तशी त्याची फजिती होती. ज्याने स्वधर्म सोडला त्याची सगळ्याच बाजूने काय होती? फजिती होती. नातरी रणी शव सांडीजे, ते चौमेरी गिधी विदारीजे, तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. अथवा अर्जुना, रणी शव सांडलीजे, जणू काय रणांगणामध्ये एखादं प्रेत पडलेलं आहे, रक्तबंबाळ झालेला आहे, असं प्रेत पाहिल्यानंतर चौमेरी गिधी विदारीजे, मोठमोठेले गिधाडे येऊन त्याला काय करतात? खातात, चोहो बाजूने खातात गिधाड त्याला. तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. त्या गिधाडाप्रमाणेच ज्याने स्वधर्माचा त्याग केला त्याला सगळ्या बाजूने महापाप येऊन त्याला खातात, त्याचा अंगीकार करतात, सगळे महापाप येतात
आणि त्या मनुष्याचा काय करतात, नाश करायला पाहतात, नाश करायला पाहतात. म्हणून अर्जुना, तुझ्यासाठी स्वधर्म सोडणं काय नाही, योग्य नाही, योग्य. तुझ्यासाठी युद्ध करणंच काय आहे, योग्य आहे. असं भगवान अर्जुनाला अनेक प्रकाराने काय करतात, समजावून सांगतात. समजावून तुम्हाला समजतं पण हे भगवान अर्जुनाला सांगू राहिले, पण तुम्हाला समजतं का? कारण हे अर्जुनाचं फक्त निमित्त आहे, हे आपल्यासाठी आहे. झोपणारे हाला त्या बाबाला, हे आपल्यासाठी आहे, हे विसरायला नाही पाहिजे. जेव्हा जेव्हा स्वधर्म येईल तेव्हा एकच लक्षात ठेवायचं, आपण वारकरी आहे आणि वारकरी पंथाने चालणं, नामस्मरण करणं हे आपला स्वधर्म आहे. ते स्वधर्म केल्यावर काय होईल असं जेव्हा भगवान अर्जुनाला सांगतात तेव्हा एकच लक्षात ठेवायचं, नामस्मरण केल्यावर आपलं काय होईल. भगवान जेव्हा सांगतात अर्जुना स्वधर्माचा त्याग केल्यावर तुला काय होईल असं जेव्हा सांगतात तेव्हा आपण एकच लक्षात घ्यायचं, नामाचा जर त्याग केला तर आपलं काय होणार आहे. एवढं लक्षात ठेवून प्रवचन काय करायचं, श्रवण करायचं. तुम्हाला कळतं ना, हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. नाही तर नुसतं इथं येऊन मग बसून काय फायदा आहे. घरी पण झोप चांगली लागते ना, तसं काय नाही. इथं येऊन झोपण्यात फायदा नाही. इथं येऊन जे श्रवण घडलं पाहिजे त्याचं घरी गेल्यानंतर मनन केलं पाहिजे, चिंतन निधिध्यासन केलं पाहिजे. आज प्रवचनामध्ये काय विषय झाला, सुरुवात आज कुठून झाली, भगवंताने अर्जुनाला कोणत्या प्रकाराने आज उपदेश केला, प्रवचन संपेपर्यंत आज किती विषय झाले, प्रवचनाच्या शेवटी कोणता विषय झाला, अर्जुनाला युद्ध न करण्याचे आज काय काय तोटे सांगितले, अर्जुनाला युद्ध करण्याचं जे प्रयोजन आहे, युद्धाला करण्यासाठी भगवान प्रवृत्त करतात, तर युद्ध केल्यानंतर काय काय तुला फायदा होणार आहे अर्जुना, असं भगवंतानी कोणत्या कोणत्या प्रकाराने समजून सांगितलं. याचं घरी गेल्यावर चिंतन केलं पाहिजे, तेव्हा ज्ञानेश्वरीची सफलता आहे. नुसतं इथं बसून ऐकण्यात सफलता नाही. म्हातारे झाले लोक ऐकू ऐकू, प्रवचन ऐकू ऐकू नाही उद्धार झाला त्यांचा, काहीच अनुभव येत नाही आपल्याला. काही काही वर्ष 80-80 वर्षाचे म्हातारे झाले, लहानपणापासून हरिपाठ केले त्यांनी, लहानपणापासून रोज 3-3, 4-4 कीर्तन ऐकत होते. वर्षाच्या काठी 400-400 महाराज लोक त्यांनी वाटाला लावले, पण यांचा उद्धार नाही झाला अजून. का नाही झाला, त्याचं मनन आणि निधिध्यासन महत्वाचं आहे, नुसतं ऐकून फायदा नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, तैसे ते श्रवण ते व्यर्थची जाण मन नेविन. घरी गेल्यानंतर त्याचं मनन जर केलं नाही तर तुम्ही केलेलं श्रवण व्यर्थ गेलं म्हणून समजा, उपयोग नाही. भागवतामध्ये नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून हे समजणं काय आहे, महत्वाचं आहे. हा विषय तुम्हाला समजला पाहिजे. अशा दृष्टीने भगवान अर्जुनाला समजून सांगत आहेत. आणि आज दुसऱ्या अध्यायाच्या 200व्या ओळीपर्यंत आपण चिंतन केलं आहे. उद्या पुढच्या वेळेचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज काय झालं ते सगळं लक्षात ठेवा. उद्या विचारतोच तुम्हाला, आता काल काय विषय झाला तर म्हणजे मला समजा तुमच्या लक्षात येतं की नाही, काय काय विषय झाला प्रवचनामध्ये लक्षात ठेवा. मी आता उद्या प्रश्नच विचारतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान